रेंगापोड गाव रस्त्याच्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. स्वातंत्र्याला 80 वर्ष पूर्ण झाली, पण रस्ता नसल्यानं ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते. स्वातंत्र्याला 80 वर्ष पूर्ण होऊनही झरी जामणी तालुक्यातील रेंगापोड हे आदिवासी गाव अद्यापही मूलभूत रस्ते सुविधांपासून वंचित आहे. गावापासून झरी जामणी तालुक्याच्या ठिकाणी जाणाऱ्या डांबरी रस्त्यापर्यंत जोड रस्ता उपलब्ध नसल्यानं ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागतोय. रेंगापूड गावातील नागरिकांना बाजारपेठेत जाण्यासह आजारी व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी ही रस्त्याअभावी मोठी कसरत करावी लागते. पावसाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होत असून गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम होतोय. रेंगापूड येथे प्रामुख्याने आदिवासी समाजातील नागरिक वास्तव्यास आहेत. गावातील अनेक समस्या रस्त्यांच्या अभावामुळे निर्माण होत आहेत. त्यामुळे गावापासून झरी जामणी तालुक्याला जोडणाऱ्या डांबरी रस्त्यापर्यंत पक्का रस्ता तयार करून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. मूळ गव्हाण गट ग्रामपंचायतीचे सदस्य श्री अशोक आत्राम तसेच रेंगापूड येथील ग्रामस्थांनी शासन व संबंधित प्रशासनाकडे रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी केली आहे. गावच्या विकासासाठी रस्ता ही अत्यावश्यक सुविधा असून शासनानं रेंगापूड गावच्या समस्येकडे गांभीर्यानं लक्ष देऊन शक्य तितक्या लवकर रस्त्याचं काम मंजूर करून पूर्ण करावं. रस्त्याअभावी होणाऱ्या त्रासातून ग्रामस्थांची मुक्तता करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. VPL न्यूज महाराष्ट्रासाठी झरी जामणी तालुका प्रतिनिधी जगदीश मडावी. Snow Music Studio. 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 Snow Music तुमच्या गावाला रोड नाही ही समस्या आहे तुमची. हो. हां, तर तुमचं गाव इथून किती अंतरावर आहे? इथून 500 मीटर म्हणा, 500 मीटरामध्ये आहे. हं, 500 मीटर हा अंतर पडतो. हं. आणि
सिंगापूर ह्या गावातील सर्व गावकरी आहोत. आम्हाला रोडचा खूप त्रास आहे आणि ह्या नाल्यामध्ये पुलाचं बांधकाम नसल्याने आणि डांबरीकरण नसल्यानं आम्हाला बाहेर गावी जातो म्हणलं तर ह्या रस्त्याशिवाय आम्हाला दुसरा कोणताही मार्ग नाही आहे. आणि दवाखान्याला जाताना पण हाच रस्ता आहे. तर आम्हाला ॲम्ब्युलन्स घरपर्यंत येत नाही आणि आमची वाहनं पण चालत नाही पाण्यामध्ये. बाजारपेठला जायचं असेल तुम्ही कोणतं बाजारपेठ पडतं? आम्हाला म्हातारजून पडतं. बाजारपेठ हे किती किलोमीटर अंतर आहे या गावापासून तुमचं? ह्या गावापासून आम्हाला पडतं 4 किलोमीटर पडतं. तुमच्या गावची लोकसंख्या अंदाजे किती आहे? अंदाजे 150-140 जवळपास येते म्हणा. हम्म. आणि अशी गंभीर परिस्थिती आहे की बा डिलेवरीचे काही काय पेशंट वगैरे असेल तरी न्यायासाठी खूप अडचण पडते. त्याच्यासाठी आम्हाला लवकरात लवकर सरकारापर्यंत पोहोचावं आणि आमच्या गावाचा विकास व्हावा आणि रोड बनावा अशी आमची गावकऱ्यांची विनंती आहे. आजपर्यंत कोणी ह्या रस्त्याचं काही काम केलं होतं का नाही? त्याच्या आणि रोडाचं काम दगडीकरणच झालेलं आहे. डांबरीकरण दूरचंच राहिलं. फक्त मुरुम टाकून मोकळं केलं आहे रोड. आज रोजी ही रोड चालण्यास योग्य आहे का? नाही आहे. चालणं योग्य नाही आहे. या रोडशिवाय दुसरा मार्ग आहे का गावाकडे जा असं नाही? नाही हेच मार्ग. शहराला जोडणार कोणता? हाच मार्ग आहे. झाला ना? पावसाच्या वेळेस नदीला या पुरं पाणी असते का? हा, भरपूर पाणी राहते. दोन दिवस दिवस पाणी उतरतच नाही. माणसाच्या वर पाणी राहते. मग जेव्हा इथे पाणी राहते नाल्याला त्यावेळेस तुम्ही का करता? आम्ही थांबतो. इलाजच बाहेर नाही. जाण्याचा मार्ग ठप्प पडून राहते गावातच. राहावं लागते ना पाणी असल्यामुळे. मग तुम्ही जोपर्यंत या नाल्याला पाणी आहे तोपर्यंत दुसऱ्या गावाशी संपर्क येणार नाही का? नाही फक्त गावाच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही मग. गावाच्या पलीकडे नाही जाऊ शकत.